छत्रपती संभाजीनगर समृद्धीवरती 4 चाकीचा अपघात घडलेला आहे। कारने पेट घेतलेला आहे। तर आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे, 7,000 वरती डमी शिक्षक नेमण्यात आलेला आहे। तर गोव्यामधली बातमी आहे, अग्नितांडव झालेले नाईट क्लब या ठिकाणी पाडले जाणार आहेत। राज्यामध्ये तुकडेबंदी सुधारणा विधेयक मंजूर झालेला आहे आणि मुंबईमधून ठाकरेंकडून पालिकेसाठी जिल्हा प्रमुखांच्या बैठकाही आयोजित करण्यात आलेल्या आहेत। या संदर्भातले सगळे अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून। या 5च्या 5 महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। सुरुवातीची बातमी आपण पाहूयात। राज्यामध्ये तुकडेबंदी सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलेला आहे। विधानसभेमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधेयक मांडलंय आणि एकमतानं मंजूर केलेलं आहे। ज्यांनी तुकडेबंदी जमिनी अंतर्गत खरेदी केलेली आहे त्यांचे नाव सातबारावरती लावावं हाच उद्देश आहे, असं यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। 15 ऑक्टोबर 2025 पूर्वी ज्यांनी तुकडेबंदी अंतर्गत जमिनी घेतलेल्या आहेत त्यांना याचा फायदा होणार आहे। खरेदी झाली आहे, रजिस्टर केलेलं आहे, त्यांची नावं सातबारावरती येतील, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। या ठिकाणी जो मूळ हेतू आहे तो जर योग्य पद्धतीने भास्कर जाधवांनी किंवा सन्मानित सदस्यांनी विचारात घेतला असता तर मूळ हेतू हा काही बिल्डरला मदत करण्याचा नाही आहे। हे जे 60 लक्ष परिवार या ठिकाणी या कायद्याने नियमित होणार आहे, मी सांगतोय या कायद्याने नियमित होणार आहे, ते एकदम सर्वसाधारण ज्यांनी छोटे छोटे तुकडे घेतले आहेत प्लॉटचे, 600 फूटचे प्लॉट, 1200 फूटचे प्लॉट, 2000 फूटचे प्लॉट, असे जे तुकडे त्या ठिकाणी विकत घेतले आणि त्यांनी घरं बांधले किंवा नाही बांधले त्या लोकांना या ठिकाणी प्रोटेक्शन मिळणार आहे। आणि हा नियम जो आहे तुकडेबंदी हा कायदा महसूलचा कायदा आहे। सन 1947च्या अधिनियम 62मध्ये जी आडबा आपण आणतो आहे हा 1947चा महसूलचा तुकडेबंदी कायदा आहे आणि त्यामुळं या तुकडेबंदी कायद्याला सुधारणा केल्याशिवाय आपल्याला नगर विकास कायद्यामध्ये ज्या काही बाबी अंतर्भूत आहे किंवा जे काही त्या ठिकाणी नगर विकास कायद्याची गुंठेवारी वगैरे आहे कायदा, यांना त्या ठिकाणी ज्या अडचणी तयार होतात त्याला अडचणी तयार होऊ नये आणि त्यांचे घरं कायदेशीर होण्याकरता आपण ही सुधारणा आणली आहे। तर राज्यामधल्या तुकडेबंदी कायद्यामध्ये सुधारणा करणार असल्याचं अधिवेशनामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे। या संदर्भातली माहिती घेऊयात माझे सहकारी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, खरं तर ज्या व्यक्तींनी ज्या लोकांनी फार छोट्या स्वरूपामध्ये जमिनीची खरेदी केलेली आहे त्यांच्यासाठी हा अतिशय दिलासादायक निर्णय सरकारचा म्हणावा लागेल। काय नेमका या निर्णयाअंतर्गत फायदा होणार आहे लोकांना? मुळात तुकडेबंदी या कायद्याचा सगळ्यात जास्त फायदा प्रामुख्याने जो शहरी भाग विस्तारला जातोय आणि अनेक भागांमध्ये छोटे जे तुकडे होत्या भूखंड म्हणजे जवळपास 1 गुंठा, 2 गुंठा, 3 गुंठा किंवा जवळपास 4-5 गुंठ्याचा प्लॉट होता, पण त्याला त्याच्या नावावर ते करता येत नव्हतं आणि अनेक ठिकाणी हे बांधकामं अवैध स्वरूपामध्ये ठरवली गेली होती। अनेक ठिकाणी बांधकामं बांधली गेली पण ती जमीन त्यांच्या नावाने नव्हती, त्यामुळे कायम अस्थिरतेचं वातावरण अशा लोकांवर होतं। अशा पद्धतीमध्ये कुठे ना कुठेतरी दिलासा देण्याचं काम राज्यातल्या महसूल विभागाने घेतलेलं दिसून येतं। राज्यातल्या या तुकडेबंदी सुधारणा विधेयकामुळे जवळपास 5 लाखापेक्षा जास्त वेगवेगळे जे व्यवहार आहेत त्याला अधिक मान्यता प्राप्त होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठे ना कुठेतरी अवैध म्हणून ज्यांना डोक्यावर टांगती तलवार होती ती सुद्धा आता नष्ट होणार आहे आणि एक दिलासा महाराष्ट्रातल्या जनतेला मिळालेला आहे। विशेषतः ज्या प्राधिकरण जमिनी असणार आहेत, प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या, तिथेही देखील याची नियमावली अंमलबजावणी केली जाणार आहे। नगरपालिका, नगर परिषदा अशाही ठिकाणी केली जाणार आहे। तसंच जे मोठ्या शहरं आहेत महापालिकेमध्ये जे नव्यानं गावं समाविष्ट केली गेली अशा ठिकाणी सुद्धा अनेक तुकडेबंदीच्या नियमामुळे नावाने जमीन होत नव्हत्या, व्यवहार होत नव्हते, त्याला सुद्धा एक मोठी चालना आणि दिलासा नागरिकांना मिळणार आहे। निश्चित सागर, धन्यवाद या माहिती करता। माझ्यासोबत असाच रहा। यानंतर पुढची बातमी आपण पाहूयात। समृद्धी महामार्गावरती भीषण अपघात घडलेला आहे। समृद्धी महामार्गावरून छत्रपती संभाजीनगरच्या करमाडाकडे येताना अपघात घडलाय। बनगाव लाहुकी फाट्यावरील चौकामध्ये दुभाजकाला धडकून कारनं पेट घेतला। सुदैवानं कारमधील 5ही जण सुखरूप बाहेर पडल्यामुळे जीवितहानी टळलेली आहे। या अपघातामध्ये कार मात्र त्यानंतर जळून खाक झालेली आहे।
अपघातामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, कारण अपघात झाल्यानंतर तत्काळ लोक गाडीमधून बाहेर पडले. मात्र गाडीनं याचवेळी पेट घेतला आणि आगीमध्ये कार जळून खाक झालेली आहे. समृद्धी महामार्गावरती हा भीषण अपघात घडलेला आहे. या अपघातासंदर्भातली माहिती देत आहेत मोहसिन शेख, आमचे सहकारी. मोहसिन, अपघात नेमका कसा घडला आणि सुदैवानं यामध्ये कुणीही जखमी झालेलं नाहीये, मात्र अशा प्रकारे गतिरोधकामुळे समृद्धी महामार्गावरती अपघात होण्याच्या घटना वारंवार घडतात. नक्कीच हा सगळा अपघात जो आहे तर हे कुटुंब नागपूरहून पुणेकडे निघालं होतं. मात्र रस्त्यातच एका ठिकाणी चालकाचं या सगळ्या गाडीवरचं नियंत्रण, कारवरचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात घडला. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये देखील कैद झाली. आपण जर सीसीटीव्हीचं फुटेज जर बघितलं तर या गाडीमध्ये एकूण 5 लोक प्रवास करत होते. यात एक वृद्ध देखील होतं आणि जसा हा गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि ती चौकामध्ये जाऊन धडकली तर गाडीने पेट घेतला. ही गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. मात्र सुदैवाने अपघात होताच त्या क्षणात चालकाची समजदारी म्हणावा, गाडीचे सगळे लॉक उघडण्यात आले आणि तात्काळ ही सगळी लोक बाहेर पडली आणि त्यामुळे मोठी जीवितहानी टळलेली आहे. मात्र या आगीमध्ये ही जी कार आहे पूर्णपणे जळून खाक झालेली आहे. त्यानंतर अग्निशमक दल देखील त्या ठिकाणी पोहोचलं. मात्र तोपर्यंत हा अपघात एवढा भीषण होता की गाडीने, जी कार होती तिने मोठ्या प्रमाणात आगीचं स्वरूप धारण केलं होतं आणि पूर्णपणे ही कार जळून खाक झालेली आहे. आता या ठिकाणी यापूर्वी देखील 2 अपघात झाल्याची माहिती स्थानिकांनी दिलेली आहे आणि यापूर्वी देखील या जो रस्ता आहे तो उताराचा रस्ता आहे आणि त्या ठिकाणी गतिरोधक लावण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. यापूर्वी देखील या ठिकाणी 2 अपघात झाले होते, मात्र याकडे दुर्लक्ष झालं आणि तिसराही अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र यानंतर तरी प्रशासनाने याची दखल घेऊन एक प्रकारे चालकाच्या प्रसंगवदनामुळे हा मोठा अपघात आणि ही जीवितहानी टळलेली आहे असं म्हणूयात. मात्र गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. पुढची बातमी आहे गोव्यामधून. गोवा अग्नितांडवामधील नाईट क्लबवरती बुलडोझर चालवणार आहेत आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुलडोझर चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. थोड्याच वेळामध्ये रोमिओ लेन या नाईट क्लबवरती बुलडोझर चालवला जाईल. नाईट क्लब बाहेर मोठा पोलीस फौज फाटा सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे क्लबचे दोन्ही मालक देश सोडून पसार झालेले आहेत. अकील जमील माझे सहकारी गोव्यामधून या संदर्भातली माहिती देते आहेत. अकील, गोवा में अभी बहुत बड़ी कार्रवाई करने वाले हैं पुलिस और नाइट क्लब पे बुलडोजर चलने वाला है. किस तरह की ये कार्रवाई होगी? हाँ. अखिल, मेरी आवाज आ रही है आपके पास? तर गोव्यामधली आपण बातमी पाहतोय. गोव्यामध्ये आता बुलडोझर चालवलं जाणार आहे नाईट क्लबवरती. गोव्यामध्ये अग्नितांडव झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुलडोझर चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. थोड्याच वेळामध्ये रोमिओ लेन या नाईट क्लबवरती बुलडोझर चालवला जाईल. नाईट क्लब बाहेर मोठा फौज फाटा पोलिसांचा तैनात करण्यात आलेला आहे. मात्र क्लबचे दोन्ही मालक देश सोडून पसार झालेले आहेत. नाईट क्लबच्या आगीमध्ये 25 नागरिकांचा मृत्यू झालेला होता, गुदमरून मृत्यू झालेला होता. मालक इंडिगोच्या विमानानं रातोरात देश सोडून फरार झाल्याची माहिती सध्या समोर येते. मात्र आता गोवा पोलिसांनी आणि गोवा प्रशासनाने या क्लबवरती बुलडोझर चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यानंतरची बातमी आहे सोलापूरमधून. मंगळवेढा तालुक्यामधील लक्ष्मी दहिवडी शाळेमध्ये एका शिक्षकानं चक्क 7,000 रुपये पगारावरती डमी शिक्षक नेमलेला आहे. गेल्या 4 महिन्यांपासून शाळेमध्ये न येता एका महिलेला डमी शिक्षक म्हणून शाळेत अध्यापनाला पाठवत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. याबाबतचे काही व्हिडिओ देखील काँग्रेसनं पुढे आणलेले आहेत. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार मेतकुटे यांनी बोगस शिक्षकांचा प्रकार उजेडात आणलाय. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी मात्र शिक्षक रजेवरती असल्याचं सांगत उडवाउडवीची उत्तरं दिली आहेत. ग्रामीण भागामधील शाळांमधून वाढीव पटसंख्या वाढवण्याचा आरोपही होतोय. विशेष म्हणजे 4 महिन्यांपासून आपण 7,000 रुपये पगारावरती नोकरी करत असल्याची कबुली शिक्षिकेनं दिली आहे. त्यामुळे शिक्षकांनीच मंगळवेढ्यामध्ये शिक्षणाची ऐशी तैशी केली आहे अशी अवस्था सध्या दिसून येते. जयश्राव सुरू. किती दिवस झाले शिकवायला आता इथं? 3-4 महिने झाले. 4 महिने झाले. किती पगार देतात तुम्हाला? 7,000 मंथली. हे कोणा जागेवर तुम्ही शिकवायला आता? गोष्टी सरांच्या. माने सर काय बोलत नाहीत का तुम्हाला? मुख्याध्यापक ते काय नाही. आणि केंद्र प्रमुख शेजाळ साहेब काय, याच्यावर काय तुमचे प्रतिक्रिया? काय नाही. फक्त 7,000 पगार देतात, तुम्ही रोज येता डेली.
या संपूर्ण प्रकारासंदर्भातली माहिती देत आहेत माझे सहकारी संकेत कुलकर्णी. संकेत, खरं तर ज्या शाळेमध्ये जाऊन विद्यार्थी ज्ञानार्जन करतात आणि शिक्षकांकडून खरं तर आदर्श घेतात, ते शिक्षक अशा प्रकारे डमी शिक्षक नेमून विद्यार्थ्यांसमोर नेमका काय आदर्श निर्माण करतात असा प्रश्न आहे. निश्चितच सुट्टी खरं तर मंगळवेढ्यातली ही धक्कादायक घटना आहे. मंगळवेढा तालुक्यात लक्ष्मी देवडी जिल्हा परिषद शाळेमध्ये ही घटना घडलेली आहे. कोष्टी नावाच्या एका शिक्षकाने डमी शिक्षक नेमल्याचा जो आरोप आहे हा तिथे झालेला आहे आणि त्याची कबुली देखील त्या डमी शिक्षकाने दिली की 7,000 रुपये पगारावर थेट आपण 4 महिने काम करतोय. विशेष म्हणजे त्या ठिकाणी असणारे मुख्याध्यापक असतील, केंद्र प्रमुख असतील, हे सर्व या घटनेला एक प्रकारे पाठिंबा किंवा पाठराखण करतात असंही म्हणावं लागेल. कारण मुख्याध्यापकांचा जर व्हिडिओ बघितला तर ते म्हणतात की शिक्षक रजेवर आहेत, ते स्वयंसेविका म्हणून आपल्याकडे शिकवायला येतात. अशा प्रकारची जी उडवाउडवीची उत्तर आहेत ही देण्यात आलेली आहेत. या संपूर्ण घटनेनंतर आज दिवसभरामध्ये आत्ताच सोलापूर जिल्हा परिषदेने मात्र याची गंभीर दखल घेतलेली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने याबाबतचे चौकशीचे खरं तर आदेश दिलेले आहेत. याची संपूर्ण चौकशी करून थेट कारवाईचा जो इशारा आहे हा सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देण्यात येत आहे. त्यामुळे डमी शिक्षकांना थेट चाप बसतोय. केवळ लक्ष्मी दहिवडी का इतर आसपासच्या परिसरात देखील अशा काही घटना घडतायत का, याची देखील आता तपासणी शिक्षण विभागाकडून होणं गरजेचं आहे. कारण शिक्षण हे ग्रामीण भागाच्या व्यवस्थेला एक मजबूत करणारी प्रणाली आहे आणि त्याचाच जर डमीपणा होत असेल तर ही निश्चितच आजच्या घटनांना काळीमा फासणारी गोष्ट आहे. त्यामुळे शिक्षण विभाग आता कडक पावलं कशा पद्धतीने उचलेल याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. निश्चितच हे एक प्रकरण समोर आलेलं आहे आणि या प्रकरणानंतर आणखीन अशाच बऱ्याच घटनांची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून या विद्यार्थ्यांचं भवितव्य अशा प्रकारे चुकीच्या हातांमध्ये जाऊ नये. खूप खूप धन्यवाद संकेत या संपूर्ण माहिती करता. माझ्यासोबत असाच रहा. पुढची बातमी पाहूयात. उद्धव ठाकरेंनी राज्यामधील विधानसभा आणि जिल्हा संपर्क प्रमुखांबरोबर बैठक घेतलेली आहे. शिवसेना भवन इथे ही बैठक झाली आहे. आगामी निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक झालेली आहे. निवडणुकीमध्ये पैशाच्या आमिषाला बळी पडू नका, पैसा हा क्षणिक आहे असं देखील उद्धव ठाकरे यांनी बैठकीमध्ये म्हटलेलं आहे. आपल्या सरकारच्या काळामध्ये घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवा अशा सूचना देखील उद्धव ठाकरेंनी सर्व पदाधिकाऱ्यांना केल्या. देवेंद्र कोल्हटकर या संदर्भातली माहिती देत आहेत. देवेंद्र. तृप्ती, आपल्याला माहित आहे की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची एक महत्त्वाची बैठक शिवसेना भवन इथे पार पडलेली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यभरातील जिल्हा आणि विधानसभा संपर्क प्रमुख या बैठकीसाठी उपस्थित होते. प्रामुख्याने आगामी निवडणुकांच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केलेलं आहे. यावेळी त्यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटावरती देखील टीका केलेली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकांच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणी करा, लोकांमध्ये जा आणि निवडणुकांच्या दृष्टीने तयारी करा असं सांगितलं असलं तरी दुसरीकडे त्यांनी भाजप कशा पद्धतीने या सगळ्या निवडणुकीमध्ये पैशाचा वापर करत आहे यावरती देखील भाष्य केलेलं आहे. शिवाय शिंदे गट असेल किंवा भाजप असेल यांच्यामध्ये जी सध्या अनबन सुरू आहे यावरती देखील उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलेलं आहे. भाजप या गद्दारांना कडीपत्त्यासारखं बाजूला करणार असं देखील उद्धव ठाकरे या सगळ्या बैठकीत म्हणालेलं आहे. त्यामुळे एकीकडे सत्ताधाऱ्यांवर खास करून भाजप असेल, शिवसेना शिंदे असेल यांच्यावरती टीका करत उद्धव ठाकरेंनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. निश्चित देवेंद्र, धन्यवाद संपूर्ण माहिती करताय. आणि नंतर थेट गोव्यामध्ये जाऊयात. गोव्यामध्ये पबवरती कारवाईला सुरुवात झालेली आहे. गोव्यामध्ये ज्या क्लबमध्ये 25 जणांचा होरपळून मृत्यू झालेला होता त्या क्लबमध्ये अग्नितांडव झालेला होता, त्या ठिकाणी आता कारवाईचा निर्णय गोवा प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी आता बुलडोझर कारवाई केली जाते. गोव्यातील नाईट क्लबमधील अग्नितांडव प्रकरणामध्ये सगळ्यात मोठं पाऊल आता सरकारने उचललेलं आहे. 25 जणांचा मृत्यू, खरं तर या अग्नितांडवामध्ये गुदमरून मृत्यू झालेला होता 25 जणांचा आणि या प्रकरणामध्ये आता थेट कारवाई करण्यास सुरुवात झालेली आहे. यावरती बुलडोझर फिरून हा क्लब आता तोडण्यात येतोय. मात्र या पबचे मालक या मृत्यूतांडवानंतर देश सोडून फरार झाल्याची सुद्धा माहिती आहे. रोमिओ लेन क्लब अग्नितांडव प्रकरणामधली ही सगळ्यात महत्त्वाची घडामोड आता आपण पाहतो.
तर गोव्यामधल्या कारवाईची ही थेट दृश्य आपण पाहतोय. रोमिओ लेन या ठिकाणी हा नाईट क्लब आहे आणि या ठिकाणी आता कारवाईला सुरुवात झालेली आहे. बुलडोझरने हा नाईट क्लब तोडला जातोय. अनधिकृत असल्याची सुद्धा माहिती आधीच आलेली होती. हा नाईट क्लब अनधिकृत आहे अशी माहिती समोर आलेली होती आणि या ठिकाणी बेसमेंटमध्ये जे अग्नितांडव झालेलं होतं त्यामध्ये होरपळून आणि गुदमरून 25 जणांचा मृत्यू झालेला होता. गोवा पोलिसांनी आता थेट कारवाई यावरती करण्यास सुरुवात केलेली आहे. FIR सुद्धा दाखल करण्यात आलेला होता आणि त्यानंतर गोवा प्रशासनाकडून महत्त्वाची कारवाई केली जाते. या प्रकरणामध्ये आता जे पबचे मालक होते त्यांच्या विरोधामध्ये लुकआउट नोटीस सुद्धा जारी करण्यात आलेली आहे. मात्र हे दोघेही जण फरार झाल्याची सुद्धा माहिती कळतीये. दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेले आहेत आणि या प्रकरणामध्ये आता या पबवरती तोडक कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. बर्ज बाय रोमिओ लेन क्लब या क्लबमध्ये आग लागलेली होती आणि यामध्ये जळून होरपळून आणि गुदमरून 25 जणांचा मृत्यू झालेला होता. अतिशय भीषण असं हे अग्नितांडव खरं तर गोव्याच्या पर्यटनाच्या इतिहासातली अतिशय भयंकर अशी घटना सुद्धा ही मानली जाते आणि या घटनेनंतर आता गोवा प्रशासन सतर्क झालेलं आहे. अशा अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यानुसार आता बर्ज बाय रोमिओ लेन क्लबवरती ही तोडक कारवाई केली जाते. बुलडोझरच्या माध्यमातून हा पब आता तोडण्यात येतोय. गोव्यातील नाईट क्लबमध्ये अग्नितांडव घडलेलं होतं. 25 जणांचा मृत्यू झालेला होता आणि या आगीमध्ये मृत्यू झाल्यानंतर मात्र या पबचे मालक देश सोडून फरार झालेले होते. विमानानं रातोरात ते देश सोडून फरार झाले. मात्र गोवा प्रशासनाने गोवा सरकारनं या संदर्भामध्ये कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आणि या ठिकाणी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सुद्धा न्यायालयीन चौकशी करून कारवाईचे आदेश दिलेले होते आणि त्यानुसार आता या ठिकाणी अग्नितांडवानंतर हा पब तोडला जातोय. गोव्यामध्ये खरं तर हजारोंच्या संख्येनं दररोज पर्यटक येत असतात आणि त्यांची सुरक्षा गोवा प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण गोव्याचं संपूर्ण आर्थिक चक्र जे आहे ते पर्यटनावरती अवलंबून आहे आणि त्या दृष्टीनं या ठिकाणी येणारे देशभरातले पर्यटक आणि आंतरराष्ट्रीय पर्यटक या सगळ्यांचीच सुरक्षा खरं तर सरकार या दृष्टीनं सतर्क असतं, कायमच लक्ष ठेवून असतं. मात्र तरीसुद्धा प्रशासनाचा डोळा चुकून अशा प्रकारे अनधिकृत पब सुद्धा गोव्यामध्ये तयार झालेले आहेत आणि त्यामधलाच हा एक प्रकार ज्यामध्ये 25 जणांचा मृत्यू झाला होता. पुढची बातमी